अरे रे 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 रे. हे बंजी जंप वर्ल्ड हायेस्ट बंजी जंप आहे. मी आता जस्ट गुगल करून बघितलं. सगळ्यांनी करायचंय, कुणी काही बोलायचं नाही. चलो चलो. 4, 3, 2, 1. कुठं कुठं कुठं. हाय एव्हरीवन, आम्ही आज मकावला चाललो आहे आणि ट्रिप चालू व्हायच्या आधीच सगळ्यात मोठा इश्यू झाला आहे की इथं काय तर प्री अरायवल फॉर्म भरायचा असतो आहे जो कोणी भरलेला नाही आहे आणि सगळेजण आता आमची फ्लाईट होणार आहे का नाही मला माहीत नाही. माझे कुणाचं नियोजन आहे प्रामाणिकपणे सांग. सलमान आमचे एजंट जरा बरं जाते ना पोहोचतोय आपण. आम्ही ऑलरेडी अर्धा तास लेट आलो एअरपोर्टवरती आणि आल्या आल्या त्यांनी सांगितले की जोपर्यंत तुम्ही प्री अरायवल फॉर्म भरून सबमिट करत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलू शकत नाही. सगळे आपला आपला फॉर्म करायमध्ये गुंतलेले आहेत आणि चेअरमन नाराज झालेला आहे. माझं कधी मी सगळ्यांनी व्यक्ती आपलं आपलं करायचं हे बाबा. अरे माझं कर की रे मिंड्या असे करलं आयफोर होत नाही. माझं झालं, मी लास्ट पर्यंत झालं तुझं रेस लावलं. तू झालं माझं कर. चल 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 मिंड्या माझं कर की मारता असं करलंस तू. हे म्हणा तू झालं काय रे काय लास्ट पर्यंत आलो उगीच. काय लय हे रे. होते ना जाते ना. 20 minutes later. तुझी 20 मिनिटं झालं भरायची म्हणजे आयफोनवर चालत नाही. होते परत भर चल लवकर. पासपोर्ट नंबरच चुकीचा. चल चल आवडतं घे परत पूर्ण भरायचं का. अरे चेष्टा करून हे डे त्याला म्हणाल 50-100 रुपये काय होते आवर लवकर आणशा. काय ते होत नाही. त्याने अँड्रॉइड चालू केलं परत. मॅडम होते ना पाठवत बसवत आहे ना फ्लाईट मी बसवत आहे ना तेवढं मला सांगा नुसतं. 1 hour later. माझं झालं काय आई ग चेष्टा. आपण 10 वाजता आलोय 1.5 तास झाला 11:30 वाजलेत. हे नियोजन आहे, हे नियोजन आहे. लक्झरी आलं का बघा नव्हतं. हे बाबांनो हे मोजारे त्याचा इन्चार्ज कोण आहे. प्रेझेंट टी घ्या. अनएम्प्लॉयड म्हणून सांग. अनएम्प्लॉईड. ऍक्च्युली दुबईला जात होतो, आम्ही सगळे पुढे गेलो आणि 1 तास थांबलेला तिथे. आता ती बोलायला काय बोलायला त्याला तर काय प्रश्न विचारला तर काय माहिती नव्हतं अंशाला. अंशाला असा चिठ्ठी बोलून आला तर काय बोलतो तुला. आणि त्यांनी विचारलं कशासाठी चाललाय. आम्हाला बिझनेस आहे सगळ्यात हाईट त्यांनी काय केलं असेल. माने म्हणलं रे अरे तुझी फील्ड ऑफ एम्प्लॉयमेंट काय लिहायची. नो अनएम्प्लॉईड ना मुस्कान फोडीन देव तर मेडिकल लिहितीच. फायनली 2 तास झालेले आहेत आणि आम्ही आता आत आलोय आणि आम्हाला डिरेक्टली आता गेटवरती जायला लागणार आहे कारण खूप लेट झाले. 12 वाजून गेलेत आणि 1:30 वाजताची फ्लाईट आहे म्हणजे 1 वाजता बोर्डिंग होणार. सो हॅव टू डिरेक्टली गो टू द फ्लाईट. सुरुवात नॉट सो ग्रेट सो फार. तुझी सीट नंबर काय काय 64 म्हणजे हीच की मग. अंशा अंशा दुखावली ती दुखावली ती. काय ठरलं काय. आपण आतनं फेरी घ्यायची होती पण आता बाहेर आलोय आत परत जाऊ शकत नाही. आता बसनी जायची अशी परिस्थिती आली पण माहित नाही ते कसं जायचं काय कारण त्यांना इंग्लिश येत नाही कुणाला. तर गुगल ट्रान्सलेटर बोलालोय. नाराज झाले. 3 hours later. इथं सुद्धा आम्ही लँड झालो काय तर 9 वाजता. 12 वाजता आलेत आम्ही अजून इथंच आहे. 9:30ला लँड झालो. चला आता गाडीने जायचं ठरले 1.5 तास जायचं. मी विचार आता मगाशी लिस्ट काढवतो. अंशाला आणायचे फायदे आणि तोटे काय काय त्याच्यावर खर्च त्याला राहण्या पिण्याची खाण्याची सोय वास फायदा काय. अच्छा VIP झालास की तू इथला VIP तुम्ही. A few moments later. प्लॅन परत चेंज झालेला आहे. काय रे काय चाललंय काय. आम्ही फेरी कॅन्सल झाली त्यानंतर आम्ही टॅक्सी घेऊन जायचं प्लॅन झाला तर ते पण जाऊ शकत नाही. आता मी बसनी चाललोय आणि आम्ही एअरपोर्टच्या बाहेर जाऊन परत आता आत निघालोय. 12:30 वाजले 3 तास झाले. वी आर ओनली फिगरिंग आउट अ वे
की मकाऊपर्यंत कसं पोचायचं कॉमेंट्समध्ये टाका. ह्या वेळेसची चेअरमन साहेबांची ट्रिप लक्झरी नाही आहे. व्यंकटरामन गोविंदा. हो हो कॉन्टा कलर टोकियो ड्रिफ्ट. टोकियो ट्रिप. अरे कालून मिळून दिसत नाही वाटतं. भांडून आला ते बाईकवर. बायको जरा बायकोवर काढ, आमच्यावर इथे काढलो गाडीवर. अंशा ना सगळं ब्लॉग साठी करते बघ जोक बी. बरोबर. आता रिपीट केलास तू. कसं का रिपीट केलास ना? आली पोर आली, कोल्हापूरची पोर आली. फायनली वी हॅव फाउंड आवर वे. जे कोण येणार असेल त्यांनी गप हॉटेलवरनं टॅक्सी बुक करायची. या लढतरीत पडायचं नाही. गाईड सांगायचा. गाईड सांगायचा एका एजन्सीकडनं हॉटेलचीच टॅक्सी बुक करून घ्यायची आणि हॉटेलवरती जायचं. आता आम्ही फायनली पोहोचलोय, बसमध्ये बसणार आहे आणि वी विल बी हेडिंग टू मकाव इन जस्ट अ बिट. टेको या बाजूला. त्याला हमालीच करायला ठेवायला पाहिजे या पूर्ण ट्रिपला. त्याला हमाली करायला ठेवा नुसता. आम्ही मकावच्या वन ऑफ द बेस्ट प्रॉपर्टीजवरती पोहोचलो आहे, विच इज कॉल्ड द व्हेनेशियन हॉटेल. आम्ही ॲक्च्युली लास्ट टाईम आलो तेव्हा पण इथेच होतो. तेव्हा मी व्लॉग करत नव्हतो. व्लॉगिंग आपल्या लास्ट ह्या ट्रिपमधलं चालू झालं. मी ह्यानंतर इथून घरी गेलो आपण आणि व्लॉगिंग चालू झालं. मी ह्या हॉटेलमधनं जेव्हा परत कोल्हापूरला गेलो त्या दिवसापासून मी व्लॉगिंग चालू केलं आहे. आणि बॅक एट द हॉटेल जिथं डिस्कशन चालू झालं. 28 तास झाले या सेम कपड्यांमध्ये. व्हेरी टायर्ड, नीट जेवलेलं नाही, नीट झोपलेलं नाही, अंग दुखायला लागले. पण या व्हेरी एक्सायटेड फॉर द रेस्ट ऑफ द ट्रिप नाव. अरे मी का बी न्यूजचा पत्रकार आहे सारखं हे ऑब्सेस्ड आहेस तू ब्लॉगशी माझ्या. म्हणजे नो नॉट ॲट ऑल. अरे इकडं तिकडं बघ ना, तू कुठं आलायस? तू कोल्हापूर फिरत आलायस रे. वाव 1907 इकडं आहे रे. असं का वागायलाय माने? हे दंगा करू नका रे. पोरांचा कालावर नसता. टोकाची भूमिका. टोकाची भूमिका कोण घ्यायला लागले? जवळ आहे. कुठे आज इथंच घुसा चला. तिकडं पण न्यायलाच नको. टोकातली भूमिका घ्या. नंबर मिळाला आपल्याला. डबल 0. वा हा अरे कसलं बोलायचं रे. अरे हो जमलेला आहे. अरे चेअरमन साहेबांसाठी जरा टाळ्या होऊन जाऊन दे. टाळ्या होऊन जाऊन दे. कसले रे सिटी. आपण लँड झालोय 9:30ला. 3:30ला पोहोचलो. होय ना. लयच वेळ झाला. 6 तास झाला पण हॉटेलवर यायला लागलोय. सगळ्या बॉईजचं दुपारचा नॅप टाईम झालाय. डिलेड नॅप टाईम होता पण ठीक आहे. आता 6:30 वाजल्यात. आम्ही आता डिनर करायला चाललो आहे कारण बेसिकली कोणी काही खाल्लेलंच नाही आज दिवसभर. आम्ही डिरेक्टली आत्ता आज दिवसाचा फर्स्ट मील खायला चाललो आहे, विच इज डिनर. आणि आम्ही ज्या हॉटेलला राहिलो आहे एक्सेलेंट हॉटेल आहे, अति मोठं आहे आणि सो मेनी थिंग्स दॅट वी कॅन बी एक्सप्लोरिंग. सगळ्यांनी बंजी जम्प कंपल्सरी करायचं आहे. हाईट खूप लहान असल्यामुळे मला ती काही इंटरेस्टिंग वाटत नाही. खूप लहान हाईट आहे म्हणूनच ते सेफ आहे, एकदम चांगलं करू शकतो. सगळ्यांनी करायचंय, कुणी काही बोलायचं नाही. गप्प बसायचं आणि करायचं, बोलायचं नाही. संपला विषय. नाहीतर जबरदस्ती ढकलला जाईल. सगळ्यांची टक्कल दिसणार आहे, सगळ्यांची एअरलाईन दिसणार आहे. एक सेकंड, पहिल्यांदा बंजी जम्प कोण कोण करले? सगळीच काय? नो रिफंड. रिफंड आहे, बघून आलोय मी. रिफंड करा. काय काय संबंध आहे? इथूनच पडणार. नाही डेंजर आहे. डी हाईट बघ बाळ, चांगलंच खरंच चक्कर मारल्या. डी नाही रे गं. ए मानी इकडे आणि नॉन रिफंडेबल आहे. आता हे बंजी जम्प वर्ल्ड हायेस्ट बंजी जम्प आहे. मी आता जस्ट गुगल करून बघितलं, 233 मीटर्स आणि इट इज क्रेझी डीप. माने म्हटलं होय, मग ते म्हणते की नवसून काय उपयोग नाही, आता पैसे भरले पाहिजे. अच्छाची मजा आहे. बघितलंच केवढा फुटलाय.
आणि बाबू तसा टांगणार आहे तुला. You want to say something before you go? छत्रपती शिवाजी महाराज की जय. See ya, bye-bye. See ya. Have a good one, bro. Okay, look straight ahead. Arms up, chin up. Okay, here we go. 5, 4, 3, 2, 1. Keep walking. Keep walking. अति उंच आहे हे. Keep walking. Keep walking. Keep walking. Keep walking. More. Tiny more. A little bit more. Okay, that's it. Now look up to the video. Look up. Look up. See ya. Now look straight ahead. Arms up. विषय पंपावर. Okay. Here we go. 5, 4, 3, 2, 1. Let's go. Wow, this was one of the most fun experiences. मला एवढा G-Force लास्ट रेसिंग करताना एक्सपिरियन्स झाला. Keep walking. Keep walking. Keep walking. Say chalo chalo. चलो चलो. 5, 4, 3, 2, 1. अंशुमन देवधर. Keep walking. More. Keep walking. Keep walking. More. Keep walking. Good. 5, 4, 3, 2, 1.